सभेत फायदा करून घेतला असं मोठं विधान रोहित पवारांनी केलंय। त्यांचा नेमका रोष ठाकरेंची शिवसेना की काँग्रेसवर आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। सत्तेसाठी विचार बदलला तर मग विचारांसाठी कोण लढणार असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। माझं एवढंच मत आहे की आता लोकसभेला एक मित्रपक्ष फायदा करून घेतो आणि विधानसभेला तोच मित्रपक्ष विरोधात काम करतो। असं जर होणार असेल तर ते योग्य नाही। मग सुरुवात करत असताना मग आता समजा आपण नागपूर शहरामध्ये आहोत तर इथे काँग्रेसली सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याचे जे कार्यकर्ते ते न सामावून घ्यावं लागेल। समजा मोठा भाऊ आपण काँग्रेसला जर समजलं तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना हे छोटे भाऊ झाले। पण मग लोकसभेला ह्यांची मतं आपल्याला चालतात आणि जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन असतं नाही तर विधानसभा असतात तेव्हा तुम्ही कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काम करत असाल। जे होतं नाही होतं हे कार्यकर्त्यांना माहिती, तर हे योग्य ठरणार नाही। दीर्घकालीन आपण लोकसभा विधानसभेचा विचार करत असू तर सुरुवात मला असं वाटतं की नागपूर शहरामध्ये तरी बोलायचं झालं तर ह्या लोकांना एकत्रित घ्यावं लागेल। काय 100% सीटवर लढून तुम्ही काय करणार? थोडे सीट हे लहान भावांना तिथं दिलं जाईल आणि काही मतदारसंघामध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत, ते लहान भाऊ आहेत, त्यामुळे तिथं आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ। पण सुरुवात कुठंतरी केली पाहिजे। आता कोणावरही खापर फोडणं, दोष देणं हे आता बरोबर नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं, काँग्रेस पक्षानं आमचं काम केलं, आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं। नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याचा काही प्रमाणामध्ये आम्हाला त्रास झाला। शेवटी लोकसभेला जागा वाटप सोपं होतं, एखाद दुसरी जागा सोडली तर फार वाद नव्हते। पण विधानसभेच्या जागा वाटपात कारण प्रत्येकाला वाटत होते की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि आमची सत्ता येणार, त्यातून जागा वाटपात काही तेढ निर्माण झाली आणि ती चुकीची होती। बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढलं जाणारं पॅनेल जाहीर केलं गेलंय। यामध्ये शरद पवार गटाला स्थान देण्यात आलं की नाही हे येत्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल। आता शरद पवारांच्या पक्षाची भूमिका काय हे देखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अजित पवारांचं पॅनेल हे सर्वपक्षीय असल्याचं बोललं जातंय। लाडकी बहीण योजनेसाठी निधी नसेल तर योजना बंद करा।